माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खतांच्या किमतीत 25 ते 45% वाढ केल्याबद्दल राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याऐवजी खत तयार करणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। वर्धा जिल्ह्यातील 315 सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या मागणीसाठी सरपंच संघटनेने 4 दिवस उपोषण केले। अखेर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले असून न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। तुमसर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या निषेधार्थ नगरसेविका रोशनी भोंडेकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर परिषदेवर घागर मोर्चा काढला। संतप्त महिलांनी नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आणि मडके ठेवून 47 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराचा निषेध केला। नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात येत्या शुक्रवारी 1 मे रोजी वन्य प्राणी गणना होणार असून 150 निसर्गप्रेमी यात सहभागी होणार आहे। एकूण 75 मचाणांवरून ही गणना केली जाणार असून वन विभाग यासाठी सज्ज झालाय। चंद्रपूरच्या ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तिघांनी दृष्टी गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील केले असून सखोल चौकशी सुरू केली आहे।